जय हरी मंडळी, एस टी महामंडळाच्या माध्यमातून NCMC कार्ड काढणं चालू आहे. आणि या NCMC कार्डबाबत बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की आधार कार्ड असताना या NCMC कार्डची गरज काय. त्याच्यानंतर महिला ह्या का कंडक्टरला ओळखू येत नाहीत का. मग महिलांना ऑलरेडी 50% तिकिटामध्ये सवलत असताना त्यांनासुद्धा पुन्हा NCMC कार्ड काढण्याची गरज काय. त्याच्यानंतर हे NCMC कार्ड रिचार्ज कुठं करायचं, NCMC कार्ड काढायचं कुठं, आणि हे NCMC कार्ड काढण्याची अंतिम मुदत काय आणि हे कधीपासून चालू होणार म्हणजे बंधनकारक होणार, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचे. कारण जवळपास बऱ्याच लोकांनी हे कमेंट केल्यात. आता काही जण म्हणतात पुन्हा याच्यात वयाची मर्यादा काय आहे, माझं वय 40 आहे मग मला काढता येईल का. कोणी म्हणतं माझं वय 45 आहे मला काढता येईल का. त्यामुळं अगदी सोप्या भाषेत आणि संपूर्ण माहिती जी प्रत्येक माणसाच्या लक्षात येईल अशी विस्तृत माहिती मी देणार आहे. आता तुम्हाला सांगतो, मुळात आधार कार्डवर वय हे 65, 75 हे सगळं कळत आहे, महिलाचं कळत आहे. पण NCMC कार्डची गरज काय आहे. आता एक लक्षात घ्या, जे आधार कार्ड आहेत बऱ्याच बांधवानं काय केले, आधार कार्डवर आपलं वर वय बदललेलं आहे आणि ते ST महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करतात. त्याच्यात ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील. आता महिलाचं काय, महिलेला तर हाफ तिकीट आहेच, मात्र ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक आणि मग ते वय बदलल्यामुळे त्याच्याजवळ 2-2, 3-3 आधार कार्ड असतात. आणि त्याच्यात हे जे म्हातारे माणसं असतात का, जेव्हा चिल्लरीचा प्रॉब्लेम येतो, कुठंतरी 37 रुपये तिकीट आहे, कुठंतरी 22 रुपये तिकीट आहे, मग वरच्या चिल्लरीच्या देण्या घेण्याचा प्रॉब्लेम येतो. हे चिल्लर घेतल्याशिवाय STच्या खालीच उतरत नाहीत, आधी वापस 1 रुपया सोडित नाहीत, 1 रुपया. आणि त्यामुळं सध्या तुम्ही पाहिले सगळं डिजिटल पेमेंटचा व्यवहार झालेला आहे, जिकडं तिकडं ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार करलोत. आणि त्याच्यामुळं परिवहन विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की NCMC कार्ड यांच्यासाठी बंधनकारक, म्हणजे चिल्लरीचे वांदे येत नाहीत. बरोबर आहे. आता ही जी काही योजना आहे तर याच्यात तुम्हाला सांगतो, जे 65 वर्षाचे येतं तर त्यांच्यासाठी 50% सवलत आहे, 50% सवलत. जे 75 वर्षाचे येतं त्यांच्यासाठी मोफत. आणि त्याच्यानंतर ज्या महिला आहेत महिलांसाठी सुद्धा 50% सवलत आहे. आता बऱ्याच जणांचा हे महत्त्वाचा प्रश्न आहे की महिलाला ऑलरेडीच 50% सवलत असल्यावर त्यांच्यासाठी NCMC कार्डची गरज काय आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला एक सुरुवातीला मुद्दा सांगितला, मग तुमच्या लक्षात येईल पुढचं. आता हे NCMC कार्ड काढायचं आहे कुठं, तर हे प्रत्येक डेपोमध्ये, प्रत्येक बसस्टँडवर यासाठी अधिकृत एजंट आहेत. हे कुठंही ऑनलाईन पद्धतीनं CSC सेंटरवर, महाई सेवा केंद्रावर असं कुठंही किंवा आपल्याला घर बसल्या ते काढता येत नाही. कारण त्याच्यासाठी अधिकृत कंपनीला एका काम दिलेले EBIX कॅश म्हणून, आणि त्या कंपनीनं एजंट नेमलेले आहेत आणि त्याच एजंटच्या माध्यमातून आपल्याला हे कार्ड काढावं लागते NCMCची. आणि या कार्डमध्ये आपल्याला 50 रुपयाच्या प्रतिमध्ये रिचार्ज करता येते. मग 50चं करता येतं, 100चं, 150चं, 200चं, 500 रुपयाचं, जेवढं तुम्हाला रिचार्ज करायचं तेवढं. आणि आपल्याला ज्यावेळेस प्रवास करायचा आहे सवलतीमध्ये त्यावेळेस ते NCMC कार्ड कंडक्टरला द्यायचं. कंडक्टर आपल्याला तिकीट काढणार, त्या कंडक्टरला सगळं आपलं आपण कोणत्या योजनेत बसतो, ज्येष्ठ नागरिक बसतो, अमृत ज्येष्ठ नागरिक बसतो, ते त्यांच्या लक्षात येणार. आणि मग तुमचं तिकीट काढून त्याच कार्डमधून ते पैसे कापून घेणार, तुम्हाला तिकीटं देणार आणि तुमचं कार्ड परत मिळणार. आता काही जणांचा प्रश्न आहे, कार्ड हरवलं तर दुसरं मिळणार का. 100% मिळणार. कारण तुमचा त्याला आधार नंबर लिंक आहे, तुमचा त्याला मोबाईल नंबर लिंक आहे. तुम्ही पुन्हा अधिकृत एजंटकडे जाऊन जर कार्ड हरवलं तर दुसरं कार्डसुद्धा मिळवू शकता. आता ज्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे, याची अंतिम मुदत काय आहे. तर हे कार्ड काढायला काय अंतिम मुदत नाही. कारण आता एखादा माणूस आहे, ही योजना आहे 65 वर्षवाल्याची,
50% सवलत. मग तो आज 64 वर्षाचा असन, उद्या 1 वर्षानं 65 वर्षाचा होणार आहे. मग त्यावेळेस त्याला काढायला त्याच्यामुळं काढता येणार आहे. कारण असं काय नाही की बंद होणार आहे, कारण वय प्रत्येकाचं दरवर्षी वाढत जाणार आहे, प्रत्येकाला हे काढावं लागणार आहे. त्यामुळं हे काही योजना बंद होणार नाही, काय नाही, हे रेग्युलर एजंट राहणार आहेत. कारण याला पुन्हा रिचार्ज करायचे आणि महत्त्वाचं रिचार्ज आपल्याला कंडक्टरकडून करता येणार आहेत आणि जे अधिकृत एजंट आहेत प्रत्येक बस स्टँड असेल डेपो असेल त्यांच्याकडून आपल्याला याचं रिचार्जसुद्धा करता येणार आहे. आणि यासाठी महत्त्वाचं ज्यांना 50% म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याला 65 आणि अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 75 वयाची मर्यादा आहे. आता राहिला महत्त्वाचा प्रश्न, महिलाला काय गरज आहे असं ज्यांनी विचारलं. तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं आता कोणतीही महिला असली तर बरोबर आहे, तिला महिलेला गरज नाही काढायची. कशामुळं? कारण शेवटी महिला आहे ना, तिला गरज नसली पाहिजे. पण मुळात का महिलेला का कंपल्सरी आहे, का काढावं लागणार आहे? तर समजा एखादी महिला जर 75 वर्षाचं वय तिनं डुप्लिकेट आधार कार्ड केलेलं असलं, 75 वर्षाचं, समजा त्या महिलेचं वय आहे 60 आहे, 65 आहे किंवा 70 आहे आणि त्या महिलेने जर 75 वय डुप्लिकेटपणे केलं तर मग ती प्रवास मोफतमध्ये करीन का नाही? बरोबर आहे का नाही? आलं का लक्षात? समजा त्या महिलेचं वय 60च आहे, ती आधार कार्डवर 75 करणार, कंडक्टरला दाखिलं 75, त्याला तिकीट द्यावं लागणार. पण जर तिचं ऑनलाईन पद्धतीनं 60 वर्षेच वय असलं तर तिला 50% सवलतीचंच भेटन का नाही? आणि त्याच्यामुळं ह्या महिलेला हे 75 म्हणजे कोणतीही महिला असू त्या महिलेला हे कार्ड काढणं बंधनकारक आहे. आणि त्यामध्ये काही जण म्हणतात हे बंधनकारकच नाही, असंच नाही तसं नाही. तर बंधनकारक तसं नाही, पण बंधनकारक कसं आहे, ज्याला सवलतीमध्ये प्रवास करायचा आहे तर त्याला काढणं बंधनकारक आहे. आणि एखाद्याची जर इच्छा नसेल आपल्याला NCMC कार्ड काढायचं नाही तर त्यानं मस्त फुल तिकीट काढून प्रवास करायचा. आणि आता याची लास्ट तारीख हे बंधनकारक करण्याची 1 ऑगस्ट होती, पण बऱ्याच लोकांनी नोंदणी केली, त्याचे कार्ड आले नाही. काही नोंदणी करायचे आजूक राहिले तर ते वाट पाहिलेत, आजूक चालायले म्हणून. मग अशाची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन मंत्र्यांनी आता 1 महिन्याची पुन्हा मुदत वाढ दिली आणि 1 सप्टेंबरपर्यंत हे आपल्याला कार्ड काढणं बंधनकारक आहे. ज्यांना मोफत प्रवास करायचा त्यांनी 1 सप्टेंबरपर्यंत काढून घ्यायचे. 1 सप्टेंबरच्या नंतर आपल्याला प्रवास करता येणार नाही. अशी ही सगळ्यात आणि सोपी आणि विस्तृत अशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला आता वाटतंय की सगळ्याच्या लक्षात आलं असेल, पण समजा नसन आलं तर तुम्ही पुन्हा एकदा कमेंट करून विचारा, आपण त्याचे कमेंटमध्ये उत्तरं देऊ. आणि जास्तीचेच प्रश्न झाले तर पुन्हा एकदा असा व्हिडिओ करू. मात्र आपली माहिती कशी वाटली तेवढं नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक यांना शेअर करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.